नमस्कार, मी ऋषाली. तुमचं ऋषाली किचन्समध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र दिनानिमित्त खास आपली महाराष्ट्रीयन थाळी मी इथे घेऊन आले आहे. तर आपला महाराष्ट्र जो आहे तो खाद्यसंस्कृतीसाठी आणि पारंपरिक पदार्थांसाठी ओळखला जातो. तर त्यातले काही मी मोजके पदार्थ आज इथे घेऊन आले आहे. तर मग जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा आपला जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, साधारणतः 2 कप. तर आपण इथे आता भात शिजवून घेणार आहोत. तर यामध्ये मी मीठ घालून घेतलं होतं आधीच. तर इथे मी 1 चमचा तूप घालून घेते, कारण का तुपाने आपला जो भात आहे तो खूप मोकळा मोकळा होतो. तर त्यासाठी मी इथे तूप घातलेलं आहे. तर आता मी साधारणतः 1 कप हा तांदूळ घेतलेला आहे. तर हा तांदूळ मी तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे. तर आपण हा जो तांदूळ आहे तो या उकळलेल्या पाण्यामध्ये घालून घेऊयात. पाणी नेहमी उकळूनच घ्यायचं, कारण का जर पाणी जर उकळून आपण घेतलं ना तर मग भात छान आपला मोकळा मोकळा होतो आणि पटकन शिजतो. तर मी आता चांगले असं हलवून घेतलं आहे. आता मी यावरती झाकण झाकते आणि मंद आचेवरती शिजत ठेवते. तर दुसऱ्या साईडला आपण इथे कढई गरम करायला मी ठेवली होती. इथे आपण मटकी आणि बटाट्याची पातळ रश्श्याची भाजी बनवणार आहोत. तर यामध्ये मी आता 3 चमचे तेल घालून घेते. तेल गरम झालं की यामध्ये आपण आता अर्धा चमचा जिरं घालणार आहोत. हे बघा, जिरं तडतडून द्यायचं. जिरं तडतडलं की पाव चमचा हिंग. मग लगेचच आपण यामध्ये मी इथे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला होता तो यामध्ये घालून घेते. कांदा चांगला आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. मस्त असा आपला गुलाबी रंग येईपर्यंत कांदा भाजून झालेला आहे. यामध्ये आता आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालूया. हे मी मीडियम साईजचे टोमॅटो घेतले होते. ते आता आपण घालून मस्त असं हलवून घेऊया. टोमॅटो शिजेपर्यंत आपल्याला परतायचं आहे. आता मी यामध्ये मीठ घालून घेते. मीठ घालून थोडंसं हलवून घेते आणि मग नंतर लगेच आपण यावरती झाकण झाकून घ्यायचं आहे, कारण का टोमॅटो पटकन शिजतो. त्यासाठी आपण याच्यावरती झाकण झाकून ठेवूयात. साधारणतः 2 मिनटं मी हे ठेवते. हे बघा, आपले 2 मिनटं झालेली आहेत. बघूयात. बघा, मस्त असा आपला टोमॅटो शिजलेला आहे. टोमॅटो असा मस्त विरघळतो. मीठ घालून आणि झाकण झाकून जर ठेवलं तर की पटकन विरघळतं. हे बघा, हे मी वाटण तयार करून घेतलेलं आहे. भाजलेलं खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर ह्याचं मस्त असं बारीक वाटून घेतलेलं आहे. हे मी आता यामध्ये घालून घेते. हेही छान असं भाजून घ्यायचं. तेल सुटेपर्यंत हे भाजलं गेलं पाहिजे, तरच आपल्या भाजीला अशी म्हणजे तरी छान येते. त्यासाठी हे मस्त असं भाजून घेणं खूप गरजेचं आहे. आता ह्याच्यावरही आपण आता म्हणजे 1 चमचा मी काळा मसाला घेतलेला आहे, जो आपला घरात बनतो तो. पाव चमचा हळद, 1 चमचा मी धना पावडर घेतलेली आहे. हेही आता मस्त असं हलवून घ्यायचं. आता यावरती आपण झाकण झाकून घेऊयात. झाकण झाकलं की आपला मसाला खूप छान शिजेल. मस्त हलवायचं, एकजीव करायचं आणि नंतर मग आपण याच्यावरती झाकण झाकणार आहोत. मस्त आपल्या मसाल्याला आत्ता तेल सुटलेलं आहे. हे बघा. तर असं जर छान आपण मसाला जर भाजला ना की आपल्या म्हणजे भाजीला तरी खूप छान येते. आता यामध्ये मी हा एक मोठा बटाटा बारीक चिरून साल काढून बारीक चिरून घेतला होता. मोठे मोठे मीडियम साईजचे तुकडे आहेत. आणि साधारणतः 250 ग्रॅम मटकी घेतलेली आहे मोड आलेली.
हे स्वच्छ धुवून मी घेतलेलं आहे. हे आता आपण चांगलं असं मस्त असं परतून घेऊयात. हे 2 ते 3 मिनटं असं परतून घ्यायचं छान. यामध्ये आपण आता गरम पाणी घालूयात. नेहमी गरम पाणीच घालायचं. गरम पाण्याने काय होतं, की आपल्या भाजीला जी तर्री असते ना ती खूप छान येते. मस्त अशी मी साधारणतः 2 कप पाणी घातलेलं आहे यामध्ये. आता ही भाजी आपण झाकून मस्त असं मंद आचेवरती ठेवून देऊयात. तोवर इकडे भात बघूयात आपला झाला आहे का. 15 मिनटं झालेत भाताला. हे बघा मस्त असा आपला भात शिजलेला आहे. खूप मोकळा झालेला आहे. तूप घातल्यामुळे ना भात असा खूप छान मोकळा होतो. हे बघा मस्त असा आपला भात मोकळा झालेला आहे. आता हा भात आपला झालेला आहे. तर मी आता गॅस बंद करते. तोवर इकडे मी आता कढई ठेवलेली आहे. आता या कढईमध्ये आपण वरण बनवून घेऊयात. कढई गरम होते तोवर आपण इकडे मी डाळ शिजवून घेतलेली आहे. डाळ ही मी तुरीची डाळ घेतलेली आहे. जर मुगाची डाळ आवडत असेल तर तुम्ही मुगाची डाळ घेऊ शकता, किंवा तुम्ही अर्धी मुगाची डाळ आणि अर्धी तुरीची डाळ अशीही घेऊ शकता. तर मी यामध्ये पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून ही डाळ शिजवून घेतलेली आहे. तर ही अशी मस्त अशी फेटायची, म्हणजे आपले जे वरण आहे त्याच्यामध्ये अशी डाळ दिसत नाही. त्यासाठी हे मस्त असं फेटून घ्यायचं. हे बघा आता आपण फोडणी देऊन घेऊयात. तर यामध्ये इथं मी कढई गरम करायला ठेवली होती. त्यामध्ये मी आता तेल घालून घेते. 2 चमचे तेल घालून घेऊया आपण. हे तेल गरम झालं की यामध्ये आपण मोहरी घालून घेऊयात. साधारणतः पाव चमचा मोहरी. मोहरी तडतडली यामध्ये लसूण घालायचं आहे आपल्याला. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या मी इथे अशा बारीक करून घेतल्या होत्या. यामध्ये जिरं पाव चमचा, हिंग आणि कढीपत्ता घालून घ्यायचा. हे बघा हिंग पाव चमचा, हिंग आणि कढीपत्त्याची 10-12 पानं हे मस्त असं भाजून घ्यायचं. वरणाला फोडणी अशी खमंग बसली पाहिजे, तर आपलं वरण चवीला खूप छान लागतं. हे बघा आता मी यामध्ये हे आपण जे फेटलेलं आहे वरण ते यामध्ये घालून घेऊया. मस्त असं मीठ नाही घालायचं कारण का मी शिजताना मीठ घातलेलं आहे. यामध्ये थोडीशी अशी कोथिंबीर घालते. या वरणाला आता आपण उकळी येऊ देऊयात. तोवर मी इकडे भाजी बघते. हे बघा भाजी अशी अधूनमधून बघत राहायची. हे बघा अजून आपली भाजी शिजलेली नाही आहे, बटाटा शिजलेला नाही आहे त्यामधला. पुन्हा एकदा मी झाकून ठेवते. तोवर इकडे आपल्या वरणाला मस्त अशी उकळी आलेली आहे. आपलं वरण झालेलं आहे. वरण आता मी झाकून ठेवते गॅस बंद करून. तर आता आपण भजीचं पीठ मळून घेऊया. हे बघा मी इथे एक मोठा कांदा असा उभा चिरून घेतलेला आहे. तुम्हाला जर बारीक आवडत असेल तर तुम्ही बारीकही चिरून घेऊ शकता. हे बघा ह्या 4 मिरच्या घेतल्या आहेत मी, त्या अशा मधून कट करून उभ्या चिरून घेतलेल्या आहेत. कोथिंबीर, आता यामध्ये मी हे अर्धा चमचा ओवा घातलेला आहे. कसं आहे ओवा हा जो आहे तो आपल्या पोटालाही चांगला असतो, त्यासाठी भजीमध्ये मी ओवा घालते. जिरा अर्धा चमचा घालून घेऊया. पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ. हे आता जे मिश्रण आहे ते आपण असं मस्त असं हलवून घेऊया, मस्त एकत्र करून घेऊया, जेणेकरून आपल्या जे कांद्याला जी म्हणजे टेस्ट असते ना ती खूप छान येते, फ्लेवर येतो त्याला. छान असं मिक्स झालं की यामध्ये आता मी बेसन पीठ घालून घेते.
साधारणतः 1 कप बेसन पीठ घेते. आता हेही छान असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं. जास्त एकदम पाणी घालायचं नाही, नाहीतर मग आपलं जे पीठ आहे ते खूप पातळ होतं. आणखीन थोडंसं पाणी लागेल आपल्याला. अगदी असं हातावरती पाणी घ्यायचं आणि मग हे करायचं, मिक्स करायचं. कारण का एकदम जर तुम्ही जास्त पाणी घातलं तर पीठ हे आपलं पातळ होण्याची शक्यता असते. आता मी यामध्ये चिमूटभर सोडा घालून घेते. हे बघा, आता हे मिश्रण जे आहे ते आता व्यवस्थित असं मिक्स करून झाकून ठेवते एका साईडला, तोवर हे भिजेल आपलं. तर इथे मी भाजी बघते. आता आपली भाजी झालेली आहे, मस्त अशी तरी आलेली आहे. बटाटा बघूयात शिजला की नाही. तो बटाटा शिजलेला आहे म्हणजे आपली भाजी झाली आहे. आता मी हा गॅस बंद करते. इकडे आता आपण बटाट्याची भाजी बनवायला घेऊयात. बटाट्याच्या भाजीसाठी मी इथे 2 चमचे तेल घेतलं आहे. बटाट्याच्या भाजीसाठी जास्त तेल नाही वापरायचं, नाहीतर मग ती तेलकट लागते. हे बघा, मी अर्धा चमचा इथे मोहरी घालून घेते. मोहरी घातली तर आता ही मोहरी तडतडली की मग यामध्ये आपण आता जिरं घालणार आहोत. अर्धा चमचा जिरे, 10 ते 15 कढीपत्त्याची पानं, या मी 4 ते 5 बारीक चिरून मिरच्या घेतलेल्या आहेत, ते आपण यामध्ये घालायच्या. आणि मस्त असं हे छान असं भाजून घ्यायचं आधी आणि मग कांदा टाकायचा. आता यामध्ये आपण कांदा घालून घेऊया. हे मी मीडियम साईजचे 2 मोठे मीडियम साईजचे कांदे मी असे उभे चिरून घेतलेले आहेत. जर तुम्हाला जर बारीक आवडत असेल तर तुम्ही बारीक चिरून घेऊ शकता. हे बघा, हे असं गुलाबी कलर येईपर्यंत भाजायचं. मस्त असं आपले कांदा भाजून झाला आहे. तर यामध्ये मी 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालून घेते. आलं लसूणची पेस्ट घातली ना तर आपल्या भाजीला चव खूप छान येते. बघा, मस्त असं आपलं भाजून घ्यायचं हे सगळं. हे छान भाजून झालेलं आहे. तर यामध्ये आपण हळद घालून घेऊया. हळद कांदा परततानाच घालायची, नाहीतर मग हळदीचा वास आपल्या भाजीला पूर्ण येतो जर आपण वरतून हळद घातली तर. त्यासाठी आपण तेलातच हळद भाजून घ्यायची. बघा, मस्त आपलं असंही भाजून झालेलं आहे. आता यामध्ये आपण मी हे 2 मोठे बटाटे उकडून बारीक चिरून घेतलेले आहेत. मस्त असं एकत्र करून घेऊया. आता मी यामध्ये मीठ घालून घेते, चवीनुसार मीठ. आता हे आपण मस्त असं हलवून घेऊया, व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं, छान असं मिक्स करून. जर हे असे जर मध्ये आधी जर तुम्हाला जर मोठे मोठे बटाट्याचे जर तुकडे दिसले तर हे असे बारीक करून घ्यायचे. 4 ते 5 मिनटं ही भाजी छान अशी परतून घ्यायची. हे बघा, मस्त अशी आपली ही भाजी परतून झालेली आहे. आता आपण यामध्ये कोथिंबीर घालणार आहोत. ही बारीक चिरलेली कोथिंबीर नेहमी शेवटीच घालायची, कारण का कोथिंबीरीचा रंग बदलतो, म्हणून मग कोथिंबीर शेवटी घालायची. 1 मिनिट मी ही व्यवस्थित अशी मिक्स करून घेते. ही आपली बटाट्याची भाजी छान अशी तयार झालेली आहे. आता मी इथे आंब्याचा सीझन आहे म्हणून मी इथे आमरस बनवणार आहे.
तर इथे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे आणि इथे मी हापूस आंबे घेतलेले आहेत. हे 4 हापूस आंब्याचे मी गर काढून घेतलेले आहेत. हे बघा, साली धुवायचं, साली काढायचे आणि त्याचं गर काढून घ्यायचे. मी आता यामध्ये हे गर सगळे घालून घेतले. आता आपल्याला जसं गोड आवडतं त्या पद्धतीने आपण यामध्ये साखर घालून घ्यायची. इथे मी छोटी वाटी साखर घेतलेली आहे, ती यामध्ये घालून घेते. वेलची पूड घालून घेते आणि हे मी मिक्सरला बारीक करून घेते. हे बघा, मस्त आपलं असं तयार झालेला आहे आमरस. हे बघा, खूप छान घट्ट असा श्रीखंडासारखा, आम्रखंडासारखा होतो. तुम्हाला जर दूध आवडत असेल तर तुम्ही दूध घालू शकता. जर तुम्हाला मीठ चवीला हवं असेल तर तुम्ही मीठही घालू शकता. मला हे असं प्लेनच आवडतं. तर आता आपण इथे पुरी बनवायला घेऊया. तर पुरीसाठी मी इथे छोट्या वाट्या, मी 4 छोट्या वाट्या इथे कणिक घेतलेली आहे. हे बघा, आता यामध्ये चवीनुसार मीठ. हे चांगलं आता मिक्स करून घेऊया. मग यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण कणिक मळून घ्यायची आपल्याला. कारण का जर तुम्ही एकदम जर पाणी घातलं तर आपलं पीठ जे आहे ते असं मऊ होऊ शकतं किंवा पातळ होऊ शकतं. आपल्याला हे पुरीचं जे कणिक आहे ते आपल्याला असं घट्ट पाहिजे, म्हणजे आपल्या पुऱ्या ज्या आहेत अशा खुसखुशीत बनतात आणि फुगतातही टुंब. त्याच्यासाठी आपल्याला हे कणिक जे आहे ते आपल्याला घट्ट मळायचे. हे बघा, आणि यामध्ये आपल्याला तेलाचं मोहन वगैरे घालायचं नाही आहे. थंड किंवा गरम तेलाचं मोहन नाही घालायचं, कारण का जर आपण तेलाचं मोहन घातलं तर मग पुरी जी आहे ती तेल खूप शोषून घेते. हे बघा, या पद्धतीने आपल्याला कणिक मळायची. एकदम कडक, जेवढी कडक मळणार ना तेवढे खूप छान आपल्या पुऱ्या होतात. हे बघा, मस्त अशी कणिक झालेली आहे. तर ही एका साईडला आपण ठेवूया, 10 मिनटं भिजत ठेवूया. दुसरीकडे आता आपण इथे मी तेल गरम करायला ठेवलं होतं, तर यामध्ये आता आपण पापड तळून घेऊयात. हे बघा, हे पापड तळून झाले की याच तेलामध्ये आपण भजी तळून घेणार आहोत. जे आपण 15 ते 20 मिनटापूर्वी पीठ भिजत ठेवलं होतं ते. मस्त असे पापड तळून घेऊया. आता आपण जे भजीचं पीठ बनवलं होतं ना, तर त्यामध्ये मी हेच गरम तेल जे उकळायला ठेवलं होतं ते यामध्ये 2 ते 3 चमचे याचं मोहन घालून घ्यायचं, जेणेकरून आपले भजी जे आहेत ना ते खूप खुसखुशीत बनतात. सोड्यामुळे भजी फुलतात, पण तेल घातल्याने आपले भजी खुसखुशीत बनतात. हे बघा, मी आता या गरम तेलामध्ये भजी घालून घेते. हे बघा, मस्त असे आपले भजी झालेले आहेत. गोलही झालेत आणि तेवढेच आपले म्हणजे असे कुरकुरीत झाले ते भजी. हे बघा, मस्त झालेत अशी भजी. आता हे जरा व्यवस्थित थोडंसं भाजून घेते, तळते मस्त, आणि मग नंतर आपण हे भजी काढून घेऊया. आता आपण इथे जी कणिक मळून घेतली होती ते आता आपण पुऱ्या बनवायला घेऊयात. हे बघा, मस्त असा गोळा बनवायचा एक छोटासा. बघा किती कडक पीठ आहे. मग आता आपण हे जे तेल घेतलेलं आहे या तेलामध्ये असं थोडंसं तेल लावायचं आणि लाटून घ्यायचं आहे.
जर पीठ जर आपलं कडक असेल ना तर आपल्याला सुकं पीठ लावायची गरज नसते. हे बघा मस्त असं लाटायला येतं, सहज लाटायला येतं. मस्त एकसारखी अशी लाटून घ्यायची सगळीकडून. हे बघा छान, अजिबात चिकटत नाही, काय नाही. जर आपण कणिक जर घट्ट नाही ना मळली तर ही पोळपाटाला चिकटण्याची शक्यता असते. हे बघा इतपत जाड बनवायची. जाड म्हणजे जास्त जाडही नाही जास्त पातळही नाही. हे बघा आता आपण हे तेल कडकडीत गरम झालेलं आहे. जेव्हा आपण पुरी टाकू ना तेलामध्ये तर खालून गॅस फुल करायचा, मोठा करायचा. कारण का जर गॅस आपण मोठा केला ना तर आपली पुरी जी आहे ती टम्म फुगते. जर तुम्ही मीडियम किंवा स्लो ह्याच्यावरती गॅस जर ठेवला तर आपली पुरी फुगत नाही. म्हणून मग नेहमी गॅस मोठा करायचा आणि मग नंतरच पुरी तेलामध्ये घालायची. हे बघा मस्त अशी आपली पुरी टम्म फुगली. आणि एकदा पुरी तुम्ही जेव्हा एका साईडने पुरी टाकाल ना तेव्हा एका साईडने भाजायची आणि नंतर दुसऱ्या साईडने पलटी करायची. सारखी उलटी पालटी अशी करायची नाही, नाहीतर मग पुरी आपली तेल खूप शोषून घेते. चला तर मग आपण आता ताट करूया. ताटामध्ये जी आपण बटाट्याची भाजी बनवली आहे ती, मस्त अशी मटकी आणि बटाट्याचं रस्सा भाजी, आमरस, वरण, हे मी सलाड ठेवले. सलाडमध्ये मी बीट, काकडी आणि आपली जे गाजर आहे त्याचे असे स्लाइस करून ठेवलेत. हे लोणचं ठेवले थोडंसं वाटीमध्ये चवीसाठी. हे भजी, ह्या पुऱ्या, पापड आणि आता आपण इथे मध्ये भात ठेवणार आहोत. बघा हा आपला भात, मस्त असा मोकळा मोकळा झालेला भात. त्याच्यावरती थोडंसं वरण घालूया, कारण का पांढऱ्या भातावरती असं पिवळं वरण खूप सुंदर दिसतं त्याच्यासाठी. आणि वरतून थोडंसं तूप सोडायचं. हे बघा. आणि इथे आमरसामध्ये मी चमचा ठेवते. मस्त आपली ही महाराष्ट्रीयन थाळी तयार. तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.